हाय फ्रेंड्स, आणि मी वाघेऱ्यात आलो हे तुम्हाला मी मगाशीच सांगितलं. आणि आता असं झालं की पाऊस पडायला लागला इथे अचानक. एवढ्या उन्हानंतरला पाऊस. आणि माझ्या पाठीमागे बघा पूर्ण मळब धरला आहे, जबरदस्त मळब आहे अक्षरशः आहे ना. समोरचे ते डोंगर एकदम झाकले गेलेले आहेत हे बघा. म्हणजे ह्या बैलाकडे बघू नका, त्याला जाऊ दे, त्याला त्याचं काम करू दे. त्या बैलाला बैलच आहे ना तो, हां बैलच आहे तो. हे बघा ह्या ठिकाणी अजिबात पाऊस नाही, पण जो पट्टा पूर्ण म्हणजे मनसे, मुटाड, पेंढारी, फणसगाव हे सगळं ह्या साईडला आलं. आणि ह्या साईडला शिरगाव वगैरे, तोडसोळ वगैरे, वळवंड ह्या साईडला आलं. ह्या साईडला जास्त पाऊस नाही, पण ह्या साईडला पाऊस आहे बघा. ह्या ज्या लोकेशनवरती मी उभा आहे हे थोडं वरती आहे आणि पाऊस पडतो आहे बघा. मी भिजलो आहे हे बघा. म्हणजे हातावरती बितावरती सगळं पाणी आहे. म्हणजे केस पण आता भिजतील थोड्या वेळात. मी भिजून जात आहे. पण गावी पावसात भिजायची मजाच वेगळी आहे. रिक्षा गेली एक पाठीमागे माझ्या. बापरे, थोडंसं रिलीफ भेटेल कारण का गरमीने एवढं त्रस्त झालेलो गावी. पावसामध्ये भिजतो, थोडं रिलॅक्स होतो. आणि सीन असा झाला ह्या वाघेऱ्यात नेटवर्क नाही आहे. आणि मला हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मला थोडं लांब जावं लागेल जिथे मला नेटवर्क मिळेल अशा ठिकाणी. तसं मी वाट बघणार की पाऊस कधी जातं, कारण का त्या पावसातनं तर जाऊ शकत नाही मी. मला वाटतं की पाऊस आज दिवसभर राहील, कारण का सकाळपासून त्याने ढगाळ वातावरण केलेलं. पण पडला तो आत्ता 1:30 वाजत आलेत तेव्हा पडला. दुपारचे 1:30 वाजता पाऊस पडतो हा. आणि संपूर्ण वातावरण थंड करून टाकलं. म्हणजे आज रात्री झोप एकदम शांत लागणार, एकदम थंडाव्याची झोप लागणार. आणि अशी झोप लागणार ना की दुसऱ्या दिवशी उठायलाच होणार नाही, अशी एकदम शांत झोप लागणार वातावरणामुळे एकदम. आणि गावी ॲक्च्युली वातावरण पावसाच्या टायमाला थंड असतं, शांत असतं. आणि त्यात पाऊस आता पडला आहे. जर कौलांचं घर असेल, अशा टाईप जर घर असेल तर वातावरण आतलं थंड असतं. जर तुम्ही पत्रे लावत असणार, तसे मी ज्या पहिल्या घरात आलो आहे ना, ते पहिलं घर तुम्हाला सांगितलं की इथे पण मी राहायला आहे, त्या घरासारखं जर वातावरण असेल, म्हणजे पत्रे असतील तर तापट वातावरण असतं. घरात थोडी हीट असते, गरमी असते. पण कौलांच्या घरामध्ये गरमी, ऊन आणि हीट नसते, वातावरण गरम नसतं, थंडच असतं. आणि हे बघा, हे कातळ आहेत, पूर्ण कातळ आहे बघा. आणि जे म्हणतात ना चिऱ्यांची घरं, जी चिरे बांधतात ना, ते जे चिरे निघतात ते ह्याच कातळातून निघतात. आणि पाऊस जोरात आला. चला मला वाटतं मला आता आत गेलं पाहिजे, कारण की हा पाऊस मला भिजवून टाकेल पूर्ण. आणि जर मी इथे आजारी पडलो तर मला मुंबईला जाणं अशक्य आहे. तर पावसाचा आनंद मी घेतो आहे. जर तुम्ही गावी आला असाल तर नक्कीच घ्या, कारण का गावचा पाऊस जेवढा चांगला तेवढाच बेकार असतो. तर चला मग भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओत. मी पटापट जातो आतमध्ये शेडमध्ये. चला.